सर्वांना जय बाळू मामा. कसे आहात सर्वजण? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, मामांच्या सेवेमध्ये रममान असाल. तर आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या इच्छा मामांनी लवकरात लवकर पूर्ण करावं हीच मी माझ्या ब्रह्मांडाचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या कलियुगातील बाळूमामांचे कट्टर भक्त हे पुराव्यासहित दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, आणि आज 2022 पासून मी तुम्हाला मामांचे संदेश ऐकवत असते, मामांची सेवा तुम्हाला सांगत असते आणि मामांचे सेवेकरी घडवण्याचा सातत्याने मी प्रयत्न करत असते. तरीही मला नावबोट ठेवली जातात, तरी त्यावर माझा कसल्याही प्रकारचे मी नाराज नाही, कारण मामा माझ्या साक्षीला आहेत. तर मला एका गोष्टीचं म्हणजे दुःख पण तेवढंच वाटतंय आणि लोकांनी जी काही लोक वागतात त्याचं पण थोडंसं आश्चर्य मला वाटते. तर मामांचे कट्टर भक्त म्हणूयात आपण. आपण मामांची सेवा करतो, मी तुम्हाला संदेश सांगते, तुम्ही ते ऐकता. मामांची सेवा मी तुम्हाला देते, तुम्ही ती सेवा करता. जे काही मामांनी माझ्या पंखामध्ये छोटंसं बळ दिलेलं आहे त्या बळाचा वापर करून मी तुम्हाला ती सेवा देत असते. सो मामांची कृपा, मामांची तशी इच्छा आहे की मी हे कार्य करावं, माझ्या हातून घडावं, तुमच्यापर्यंत पोहोचावं, म्हणून मामाही माझ्याकडून सेवा करून घेत आहेत. तर मामांचे कट्टर भक्त तुम्हाला दाखवते. 1 मिनटं. हा आहे मोबाईल. आता मोबाईलच्या स्क्रीनवर मी तुम्हाला मामांचे कट्टर भक्त दाखवणार आहे. तर बघा, आजच्या कलियुगातले मामांचे कट्टर भक्त आपण असं म्हणूया. या अगोदर बऱ्याच वेळा मी या प्रॉब्लेमला फोकस केला आहे, परंतु मी माझ्या तोंडाने कुणालाही वाईट बोलत नाही किंवा कुणालाही कसल्याही प्रकारचं मी काहीच बोलत नाही. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे निकिता सुरणे, बरोबर? या चॅनलवर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळते. दुसरा चॅनल आहे आपला विश्वाचे बाळूमामा. त्या चॅनलचे काही प्रॉब्लेम आहेत, तो व्यवस्थित चालत नाही किंवा त्यावर व्ह्यूज येत नाही किंवा त्याच्या सेटिंगमध्ये काहीतरी फॉल्ट आहेत, त्यामुळे त्यावर रेग्युलर व्हिडिओ नसतात. तर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, ही आहे मोबाईलची स्क्रीन. तर तुम्हाला कुठेही जायचं नाही, तुम्हाला पुराव्यासहित मी दाखवणार आहे. मामांचे कट्टर भक्त तुम्ही बघूनच जा. तर आपल्याला सर्वात अगोदर यूट्यूबवर जायचं आहे. यूट्यूबवर जाऊन निकिता सुरणे हे नाव सर्च करायचं आहे. हे नाव सर्च केल्यानंतर आपल्याला आपल्या चॅनलचा लोगो मिळतो. अशा प्रकारे आपल्या चॅनलचा लोगो होतो. त्यानंतर आपल्या लोगोवर टॅप करायचा आहे, म्हणजे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओ असा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपला हा व्हिडिओ येतो. त्याच्या अगोदर माझा हा व्हिडिओ होता की ह्या व्हिडिओला टाकून 2 दिवस झाले. तर हा माझा असा कंटेंट होता. हा व्हिडिओ असा होता की बाळू आदमापूरवरून आणला विजय ग्रंथ. बघा, ही आहे मोबाईलची स्क्रीन. आता मी तुम्हाला दाखवते मामांचे कट्टर भक्त. तर बघा, आता जाते मी व्हॉट्सअपमध्ये एका व्हिडिओची मी लिंक घेतलेली आहे आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्या व्हिडिओची लिंक घेतली, हे डायरेक्ट रिडायरेक्ट झालं यूट्यूबवर. तर ह्या चॅनलचं नाव आहे मामांची कृपा, बरोबर? हा व्हिडिओ टाकून 1 दिवस झालं. हा माझा व्हिडिओ आहे. बघा, हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. स्वामी माफ करा, खूप मोठी चूक केली मी. आणि आदमापूरवरून आणला विजय ग्रंथ हा जो आहे. तर बघा, हा व्हिडिओ पूर्णपणे थंबनेल सहित कॉपी केलेला आहे आणि याला 348 लोकांनी बघितलेला आहे. तुम्हाला वाटतं की हा माझाच व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा कमेंट करता. आणि हा जो कोणी आहे तो प्रत्येक कमेंटला हे बघा रिप्लाय देत असतो, प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो. आणि मी 1-2 तासापूर्वीच हा व्हिडिओ पूर्णपणे कॉपी केलेला बघितला, परंतु याला मी कसल्याही प्रकारची कॉपीराईट स्ट्राईक दिली नाही किंवा मी कसल्याही प्रकारची याला कमेंटसुद्धा मी केली नाही. तर बघा, चॅनलचं नाव आहे मामांची कृपा आणि अशा प्रकारे दुसऱ्यांची व्हिडिओ कॉपी करून मामांची कृपा होईल का किंवा दुसऱ्यांपर्यंत मामांची सेवा पोहोचावी, हा सुद्धा माझ्या मनाचा मुख्य हेतू आहे. परंतु माझेच व्हिडिओ कॉपी करून, माझे तर व्हिडिओ तुम्ही सहजपणे बघता, मग माझेच व्हिडिओ कॉपी करून तुमच्यापर्यंत पोहोचवणे, मग तुम्ही का वेडे आहात का तुम्हाला समजत नाही का? किंवा मला वाटतं की बाबा अशा प्रकारचं काम का करावं? तुम्हाला काहीतरी मामांची सेवाच द्यायची आहे, मामांबद्दल तुमच्या मनामध्ये सेवा घडवण्याचा एक कट आहे तुमचा, तर तुम्ही मामांबद्दल तुम्ही चांगली सेवा द्या, चांगले सेवेकरी घडवा. अशा प्रकारे तुम्ही कॉपी कशाला करता? ह्याच ठिकाणी जर माझ्या हातून जर यूट्यूबच्या लायब्ररीपेक्षा मी दुसरं जरी कुठलं तरी छोटंसं बॅकग्राऊंड जर घेतलं तर मला 100% कॉपीराईट स्ट्राईक येते. तर माझ्या अगोदर तुम्हीच मला सांगताय की काय ताई, अशा प्रकारचे बॅकग्राऊंड म्युझिक तू घेऊ नकोस का, तर तुला कॉपीराईट स्ट्राईक येईल. माझ्या अगोदर आपल्या चॅनलची चिंता तुम्हाला आहे. तर हे अशा प्रकारे आता हे ह्याच्यामुळे उजेडामुळे आणि ह्याच्या ब्रशनेटमुळे पण दिसत नसेल, कदाचित दिसत नाही व्यवस्थित, पण मी तुम्हाला आत्ता पाठीमागच्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवलं.
तर अशा प्रकारे हा थंबनेल सहित पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे. आणि अख्खाच्या अख्खा तुम्हाला जर वाटलं तर आपल्या निकिता सुर्णे या चॅनलवर जा तुम्ही. 2 दिवस झाला हा व्हिडिओ टाकून. तुम्ही त्यावर चेक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ चेक करा. बघा म्हणजे मामांची कृपा. मला एक ह्या गोष्टीचं हसू आलं. मी हसत होते थोडा वेळ झालं. मला ह्या गोष्टीचं हसू आलं की मामांची कृपा. चॅनलला नाव तर भारी दिलं. मला तरी एवढी आयडिया आली नाही की मी मामांची कृपा नाव देऊ. एवढं मला समजलं नाही की एवढं नॉलेजसुद्धा नव्हतं मला खरं सांगायला. तर मी सरळ माझं नावच हे केलं. म्हणजे मी डोक्यात किती कमी होते. मला कंटेंट तर माझा मामांच्या सेवेचा आहे. मला माहिती तर मामांबद्दल द्यायची होती. मग बाळूमामांबद्दलच बाळूमामा व्हिडिओ किंवा बाळूमामा भक्त किंवा बाळूमामाबद्दलच मी काहीतरी नाव ठेवायला पाहिजे होतं. पण एवढी काही आयडियाच नव्हती मला. त्यामुळे मी सरळ माझंच नाव टाकून दिलं आणि तेच चॅनल आहे. मग ज्यावेळेस दुसरं आपलं चॅनल होतं त्यावेळेस मी त्याला विश्वाचे बाळूमामा नाव दिलं. कारण हा चॅनल चालवून मला थोडंसं नॉलेज आलेलं होतं. त्यामुळं मी आपला विश्वाचे बाळूमामा हे चॅनल मी नाव दिलं त्या चॅनलला. परंतु त्याच्यावर काही अडचणीमुळे व्हिडिओ नाहीत. तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्हाला जर सेवा करायची असेल, सेवा घडवायची असेल, सेवेकरी घडवायचे असतील तर तुम्ही स्वतः काहीतरी नवीन सांगा, नवीन तुम्ही माहिती द्या. बाळूमामा कोण आहे, त्यांची सेवा कशी करावी, त्यांचे लीला काय आहे, त्यांचे चमत्कार काय आहेत, हे तुम्ही भक्तांना सांगा मामांच्या. त्यांनाही मामांवर अटळ विश्वास होईल, श्रद्धा पटेल आणि ते सुद्धा बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होतील ना. मग तुम्ही अशा प्रकारे दुसऱ्यांचे व्हिडिओ, दुसऱ्यांचे कंटेंट घेऊन तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ कॉपी करून तुम्ही अशा प्रकारे आणि एवढं भारी एकदम ग्रेट नाव तुम्ही देता, याला काय अर्थ आहे? एवढ्याच गोष्टीचं मला हसू येते. माझा व्हिडिओ कॉपी केला याला मी आत्तापर्यंतही मी कुणालासुद्धा कॉपीराईट स्ट्राईक दिलेली नाही. का तर मी देत नाही. मी शक्यतो कमेंट करते की दादा तुम्ही असा व्हिडिओ अपलोड केला किंवा असा व्हिडिओ तुम्ही कॉपी करू नका. तुम्हाला जर मामांचे सेवेकरीच घडवायचे आहेत तर तुम्ही तुमचे स्वतःचे व्हिडिओ बनवा, स्वतः टाका. स्वतः तुम्ही काहीतरी लोकांना काहीतरी असं तुम्ही चांगली माहिती द्या की आपले मामा कोण आहेत, मामांची लीला काय, मामांचे चरित्र काय, याबद्दल तुम्ही माहिती द्या. परंतु अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ कॉपी करू नका. सो व्हिडिओ डिलीट करा. मी अशा प्रकारे सांगते. पण ही मामांची कृपा आणि परत व्हिडिओ कॉपी, मग हे खूपच वेगळं आहे. तर तुम्ही तर मला सगळेजण ओळखता की बाबा निकिता सुर्णे, की तुम्हाला लगेच समजतं की ही ताई आहे. किंवा माझा आवाजसुद्धा ऐकला तर तुम्ही सरळ पाठीमागे एखाद्याने व्हिडिओ कॉपी केला होता तर मला कमेंट आली की ताई तुझा व्हिडिओ एकाने कॉपी केला आहे, तुला पेस्ट करतो, तुला त्याची लिंक पाठवतो. म्हणजे तुम्हाला समजतं की माझा आवाज कोणता आहे. भले मी पडद्याच्या पाठीमागे असले तरी तुम्हाला समजतं की हा निकिता ताईचा आवाज आहे. तर मला कमेंट करून सांगतात. तर बघा अशा प्रकारे बाळूमामांचे कट्टर भक्त, कलियुगातील बाळूमामांचे कट्टर भक्त असं म्हणायला हरकत नाही. म्हणून मी तुम्हाला एक पुराव्यासहितच दाखवण्याचं ठरवलं की खरंच मामांचे कट्टर भक्त बघा. तर अशा प्रकारे आजच्या कलियुगातील मामांचे कट्टर भक्त आहेत. तर त्या कट्टर भक्ता एवढे तरी आपण कट्टर नव्हत आणि आपल्याला व्हायचंही नाही. आपण साधे सेवेकरी आहोत, मामांचे सेवेकरी आहोत. मामा आपल्याकडून सेवा करून घेत आहेत आणि आपलं काहीतरी पुण्य आहे की आपण मामांच्या सेवेमध्ये आहोत, मामांची सेवा करत आहोत. तर आपल्याला इतकेही मामांचे कट्टर भक्त बनायचं नाही की मामांची कृपा इकडं नाव द्यायचं आणि इकडं व्हिडिओ कॉपी करून टाकायचे. तर आपल्याला असं करायचं नाही. आपण मामांचे साधे सेवेकरी आहोत, साधे भोळे आहोत, पण आपण मनाने खूप श्रीमंत आणि मनाने खूप मोठे आहोत. तर हेच मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं. झालेली सेवा मी माझ्या मामांचरणी रुजू करते. जे चुकलं ते माझं असेल, जे बरोबर आहे ते माझ्या मामांचं असेल. तर ही छोटीशी सेवा मी माझ्या मामांचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत जय बाळूमामा. आणि मग असल्या मामांच्या कट्टर भक्तांबद्दल तुम्ही काय बोलाल कमेंट करून मला नक्की कळवा. जय बाळूमामा.